सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा, आजच्या व्हिडिओची रिक्वेस्ट होती, स्क्रीनवरती जी मापे दिसतात त्या मापावरून आपण आज कटोरी ब्लाउजचं संपूर्ण कटिंग इथे बघणार आहोत। अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी संपूर्ण कटिंग दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर बघा, आपण पुढील भागाचं आणि मागील भागाचं कटिंग सोबत करणार आहोत, त्यामुळे इथे मी डबल पेपर घेतलेला आहे। बंद बाजू माझ्याकडे आहे आणि ओपन बाजू समोर आहे। ओके, बंद बाजूकडून आपल्याला ब्लाउजची पूर्ण उंची इथे टाकायची आहे। ब्लाउजची पूर्ण उंची इथे 13 इंच आहे, प्लस आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तर बघा, ब्लाउजची पूर्ण उंची 13 इंच प्लस 1 इंच शिलाई मार्जिन घेऊन मी 14 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। सेम मार्किंग मी ह्या साईडला सुद्धा करून घेणार आहे आणि पट्टीने सरळला आखून घेणार आहे। तर बघा, सरळला आखून घेतलेली आहे। आता आपण एक्स्ट्रा पेपर कट करून घेऊया। तर बघा, ब्लाउजची पूर्ण उंची आपण इथे टाकलेली आहे। पूर्ण उंची प्लस 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तुम्हाला तर माहित आहे, मागील गळ्यानुसार आपण शोल्डरचं माप टाकत असतो। मागील गळा आहे 8.5 इंच, त्यामुळे इथे शोल्डर मी 5 इंच टाकणार आहे। तुम्ही 5.25 इंच सुद्धा शोल्डर घेऊ शकता। ओके, शोल्डरचं माप टाकल्यानंतर आपल्याला शोल्डर पट्टीचं माप टाकायचं असतं। 2.5 इंच शोल्डर पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन, म्हणून इथे मी 3 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। इथूनच क्रॉस मध्ये आपल्याला पुढील गळ्याची उंची 5.5 इंचावरती टाकायची आहे। तर बघा, पुढील गळ्याची उंची मी 5.5 इंच टाकलेली आहे आणि इथून बघा पुढील गळ्याची रुंदी मी 2.5 इंचावरती टाकलेली आहे। आता आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। बॉक्स तयार करून घेतल्यानंतर आपल्याला पुढील गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा, मग या पद्धतीने राऊंड शेप इथे मी देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला मुंडा खोलीचं माप टाकायचं आहे। 34 छाती घेर आहे, त्यामुळे इथे मी मुंडा खोली 5.6 इंच घेणार आहे। तर बघा, 5.6 इंचावरती मुंडा खोली टाकलेली आहे। आता वरती जे आपण शोल्डरचं माप टाकलेलं आहे तेच माप मी खाली टाकून घेतलेलं आहे आणि मुंडा खोलीची लाईन आखून घेणार आहे। मुंडा खोलीचं माप टाकल्यानंतर आपल्याला छाती घेराचं माप टाकायचं आहे। छाती घेराचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन आपण इथे घेत असतो। छाती घेर आहे 34 इंच, 34चा चौथा भाग येतो 8.5 इंच। 8.5 इंचावरती एक मार्किंग केलं आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। ओके, तुम्ही इथे 2 इंच सुद्धा शिलाई मार्जिन घेऊ शकता। आता बघा, इथे 5.6 इंच मुंडा खोली टाकलेली आहे, तेच माप मी ह्या साईडला सुद्धा टाकून घेणार आहे, जेणेकरून छाती घेराची लाईन सरळ येईल। अशा छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात ठेवून मापे टाकली तर मापे अजिबात चुकत नाहीत। ओके, आता यानंतर आपल्याला कमर घेराचं माप टाकायचं आहे। कमर घेर आहे 28 इंच, 28चा चौथा भाग येतो 7 इंच, 7 चौक 28 प्लस 2.5 इंच शिलाई मार्जिन इथे मी घेणार आहे। आणि बघा, मग कमर घेराची आणि छाती घेराची लाईन आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायची आहे। आता यानंतर वरती 1 इंच आणि खाली 1 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। हे 1 इंच शिलाई मार्जिन आपण का घेतो, तर बघा, आपण ब्लाउजची फिटिंग 1 इंचावरती करत असतो, बरोबर। तर ते 1 इंच सोडून आपल्याला बाकीची मापे टाकायची असतात, त्यामुळे आपली मापे अगदी परफेक्ट येतात, अजिबात मापे चुकत नाहीत। आता आपल्याला मागील मुंड्याचा आणि पुढील मुंड्याचा शेप इथे देऊन घ्यायचा आहे। तर बघा, आपण दोन्ही पार्ट सोबत कटिंग करत आहोत, त्यामुळे आपण दोन्हीही मुंड्यांचे शेप इथे देऊन घेणार आहोत। तर बघा, 1.25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे मागील मुंड्याचा शेप देण्यासाठी आणि इथे तिरकी लाईन आखून घेतलेली आहे। आता बघा, इथून आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे पुढील मुंड्याचा शेप देण्यासाठी आणि इथून 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे मागील मुंड्याचा शेप देण्यासाठी। ओके, आलं लक्षात? इथून 1.25 इंच आणि इथून 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। आता आपण शेप देऊन घेऊया। तर बघा, मग या पद्धतीने पुढील मुंड्याचा शेप इथे मी देऊन घेतलेला आहे। आता आपण मागील मुंड्याचा शेप देऊन घेऊया। तर बघा, या पद्धतीने मागील मुंड्याचा सुद्धा मी शेप देऊन घेतलेला आहे। आता यानंतर आपल्याला योगपट्टीची मापे टाकायची आहेत। तर बघा, योगपट्टीची मापे टाकण्यासाठी आपल्याला दोन्ही साईडला 2.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे। ओके, आता इथून वरती आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे। तर बघा, योगपट्टीचा शेप देण्यासाठी आपण वरती 1 इंच घेतलेला आहे। तर बघा, इथे पट्टीने सरळ लाईन आखून घेतलेली आहे। आता आपल्याला इथे छाती घेराचा 10वा भाग प्लस पाव ते अर्धा इंच घ्यायचा आहे। 34चा 10वा भाग येतो 3.5 इंच, प्लस तुम्ही पाव इंच घेऊ शकता किंवा अर्धा इंच घेऊ शकता। इथे मी पाव इंच घेऊन 3.25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। ओके,
छाती घेराचा 10वा भाग प्लस पाव ते अर्धा इंच घ्यायचा आहे. आणि बघा या पद्धतीने योगपट्टीचा शेप सुद्धा मी देऊन घेतलेला आहे. आलं लक्षात? या पद्धतीने योगपट्टीचा शेप अगदी परफेक्ट येतो. आता यानंतर आपल्याला कटोरीला साइड पार्टचं मार्किंग करायचं आहे, बरोबर? तर बघा 34 साईज नुसार आपण इथे 2.5 इंचावरती मार्किंग करत असतो. तर बघा इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आता गळ्याच्या कडेने आपल्याला वरून 5, 5.25 किंवा 5.5 इंच मार्किंग करायचं असतं. डिपेंड असतं की तुमचा गळा किती इंचाचा आहे, बरोबर? आणि तसं जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही डायरेक्ट अर्धा इंचावरती मार्किंग करू शकता. तर बघा मी खालून अर्धा इंच घेतलेला आहे आणि हे 2 पॉइंट आपल्याला बघा या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत. तर बघा ह्या 2 पॉइंटचा सेंटर पॉइंट जिथे आहे तिथून आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर बघा 1.25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आता आपल्याला कटोरीचा शेप द्यायचा आहे, पण लक्षात घ्या 1/2 इंच वरती किंवा 1/2 इंच खाली झालं तर काहीही फरक पडत नाही. तुमचा कटोरीचा शेप व्यवस्थित येणं एवढं महत्वाचं आहे. त्यामुळे तुमचा कोणत्या पॉइंट मधून शेप जात आहे त्या पॉइंट मधून तुम्हाला शेप देऊन घ्यायचा आहे. ओके. तर बघा मधल्या पॉइंट मधून इथे मी शेप परफेक्ट देऊन घेतलेला आहे. तर बघा या पद्धतीने आपण पुढील भागाची सर्व मापे टाकून घेतलेली आहेत. आता आपण कटिंग करून घेऊया. तर बघा मग इथे मी कटिंग करून घेत आहे. बघा शोल्डर पट्टीच्या तिथे मी एक कट मारलेला आहे आणि त्याचबरोबर 1 इंचाचं शिलाई मार्जिन घेतलेलं होतं तिथे सुद्धा मी कट मारलेले आहेत, जेणेकरून बॅकनेकला पुन्हा आपल्याला ती मापे टाकावी लागणार नाहीत. आता लक्षात घ्या जर तुमचे शोल्डर उतरत असतील तर तुम्हाला गळ्याच्या कडेने 1/2 इंच शोल्डर डाऊन करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे सुद्धा करू शकता किंवा तुम्ही ब्लाउज शिवताना सुद्धा 1/2 इंच शोल्डर डाऊन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके. तर बघा मग पुढील भागाचं कटिंग इथे मी करून घेतलेलं आहे. आता लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही कटोरीचा साइड पार्ट अस्तरवरती ठेवाल त्यावेळेस तुम्हाला हा पार्ट इथून बघा या पद्धतीने 1/2 ते अर्धा इंच वाढवून घ्यायचा असतो. आलं लक्षात? ज्यावेळेस तुम्ही हा पार्ट अस्तरवरती ठेवाल त्यावेळेस तुम्हाला हा पार्ट वाढवून घ्यायचा आहे. ओके. बाकी तुम्हाला कोणताही पार्ट अस्तरवरती वाढवायचा नाही, फक्त कटोरीचा साइड पार्ट तुम्हाला अस्तरवरती वाढवून घ्यायचा आहे. आलं लक्षात? आता आपण बॅकनेकची मापे टाकून घेऊया. तर बघा आपण शोल्डरच्या तिथे एक कट मारला होता, त्याचबरोबर 1 इंचाचं शिलाई मार्जिन घेतलेलं होतं तिथे सुद्धा आपण कट मारला होता, बरोबर? इथे पट्टीने मी सरळ नाखून घेतलेली आहे. आता आपण बॅकनेकची मापे टाकून घेऊया. तर बघा आपल्याला मागील गळ्याची उंची ते टाकायची आहे. तर 8.5 इंच मागील गळ्याची उंची ते मी घेणार आहे. त्याचबरोबर मागील गळ्याची रुंदी ते आपल्याला टाकायची आहे. तर मी इथे 2.5 इंच मागील गळ्याची रुंदी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कितीही रुंद गळा घेऊ शकता. ओके. आणि बघा मग या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला मागील गळ्याचा इथे शेप देऊन घ्यायचा आहे. इथे मी राऊंड शेप देऊन घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप इथे देऊ शकता. आता यानंतर आपल्याला टक्सची मापे टाकायची आहेत. तर बघा 1 इंच जे आपण घेतलेलं आहे शिलाई मार्जिन ते सोडून आपल्याला ह्या लाईनचा मध्य काढायचा आहे. ओके. मध्यापासून वरती टक्सची उंची टाकायची आहे आणि दोन्ही साईडला अर्धा इंचाचे टक्स आपल्याला इथे टाकायचे आहेत. तर बघा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट सोबत कटिंग केल्यामुळे आपल्याला बॅकनेकला जास्त मापे टाकावी लागत नाहीत. त्यामुळे शक्यतो दोन्ही पार्ट सोबतच कटिंग करायचे आहेत, त्यामुळे आपला टाइम खूप वाचतो. तर बघा मग आपण बॅकनेकची मापे टाकून घेतलेली आहेत. आपण गळा कटिंग करून घेऊया. आपल्याला बाहीचं सुद्धा कटिंग पुढे बघायचं आहे. त्याचबरोबर कटोरी सुद्धा आपण वाढवून घेणार आहोत. बघा मग बॅकनेकची सर्व मापे टाकून आपण कटिंग सुद्धा करून घेतलेलं आहे. आता आपण कटोरी वाढवून घेऊया. तर बघा कटोरी वाढवण्यासाठी इथे मी पेपर घेतलेला आहे आणि पेपरवरती आपल्याला बेसिक कटोरी जी आहे ती ठेवून आहे तशी आखून घ्यायची आहे. तर बघा मग कटोरी आहे तशी मी इथे आखून घेणार आहे. तर बघा कटोरी आहे तशी आखून घेतल्यानंतर आपल्याला इथून कटोरी 1/2 ते अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे. ओके. तर बघा कटोरी आपण इथे 1/2 ते अर्धा इंच वाढवत असतो. सेम त्याच पद्धतीने आपल्याला कटोरीचा साइड पार्ट सुद्धा अस्तरवरती वाढवून घ्यायचा असतो, जसं तुम्हाला मगाशी सांगितलं. ओके. आता बघा इथून आपल्याला 1.25 इंचचं मार्किंग करायचं आहे. किती? 1.25 इंच इथे मी घेतलेलं आहे.
आणि बघा मग आपल्याला पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला हे सुद्धा पॉइंट जोडून घ्यायचे आहेत. आता ही जी लाईन आपण आखलेली आहे त्या लाईनीचा आपल्याला मध्य काढायचा आहे. ओके, आता बघा ह्या साईडला पाव इंच घेतलेला आहे, त्यामुळे ह्या साईडला सुद्धा मी पाव इंच घेतलेला आहे. तर बघा या पद्धतीने मध्य काढून घेतलेला आहे आणि पट्टीने सरळ खाली लाईन आखून घेतली. आता बघा आपण जे हे 1.25 इंच घेतलेलं आहे तेच माप मी इथून खाली 1.25 इंच घेतलेलं आहे. ओके, आणि बघा मग आपल्याला हे 2 पॉइंट जोडून घ्यायचे आहेत. तर बघा मग या पद्धतीने कटोरी आपण वाढवून घेतलेली आहे. आपल्याला कटोरीचा टक्स टाकायचा आहे, त्याआधी आपण ही कटोरी कट करून घेऊया. तर बघा कटोरी कट करून घेतलेली आहे. आता या पद्धतीने आपल्याला कटोरी फोल्ड करायची आहे. कटोरी या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला टक्सची रुंदी टाकायची आहे. तर बघा 1.25 इंचावरती आपल्याला टक्सची रुंदी टाकायची आहे. ओके, आणि इथून वरती आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. टक्सची उंची आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे, जास्त टक्सची उंची घ्यायची नाही. तर बघा या पद्धतीने आपल्याला टक्स टाकायचा आहे. तुम्हाला मी टक्स टाकून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपली ही कटोरी कशा पद्धतीने दिसणार आहे. तर बघा मग इथे मी एक पिन लावून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता कटोरीचा टक्स अगदी परफेक्ट आपल्या इथे आलेला आहे. त्याचबरोबर खालची लाईन्स तुम्ही बघू शकता अगदी सरळ आलेली आहे. ओके, बघा या पद्धतीने अगदी सरळ आपली ही लाईन आलेली आहे. तुम्ही कटोरीचा टक्स बघू शकता अगदी सरळ आलेला आहे. ओके, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कटोरीच्या साईड पार्ट पेक्षा कटोरी ही अर्धा ते पाऊण इंच जास्त येते. ओके, त्याने काही फरक पडत नाही. साईड पार्टला कटोरी तोडताना अजिबात कटोरी जास्त होत नाही. ओके, अगदी परफेक्ट साईड पार्टला कटोरी बसते, त्यामुळे कटोरी जास्त झाली तरी सुद्धा काही फरक पडत नाही. तुम्हाला मी चेक करून दाखवते. तर बघा या पद्धतीने आपण साईड पार्टला कटोरी जोडत असतो. तर बघा अगदी परफेक्ट आपली इथे कटोरी आलेली आहे, अजिबात जास्त कटोरी झालेली नाही. ओके, त्यामुळे अर्धा ते पाऊण इंच कटोरी जास्त झाली तर अजिबात घाबरून जायचं नाही. तर बघा आपण पुढील भागाचं कटिंग बघितलेलं आहे, आपण मागील भागाचं कटिंग बघितलेलं आहे. त्याचबरोबर कटोरी सुद्धा आपण इथे वाढवून घेतलेली आहे. आता आपल्याला बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. ओके, तर बघा बाहीचं कटिंग करण्यासाठी इथे मी डबल पेपर घेतलेला आहे. तर बघा बाहीची उंची टाकताना आपल्याला बंद बाजूकडून बाहीची उंची टाकायची आहे. तर बघा बाहीची उंची आपल्याला 7 इंचावरती टाकायची आहे. प्लस जर तुम्ही साध्या बाहीचं पेपर कटिंग करणार असाल तर तुम्ही इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तुम्ही अस्तरच्या बाहीसाठी पेपर कटिंग करणार असाल तर तुम्ही इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. ओके, आणि जर तुम्ही अस्तरच्या बाहीसाठी पेपर कटिंग करणार असाल आणि तुम्हाला जास्त मार्जिन बाही जोडताना लागत असेल तर तुम्ही इथे 1.25 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आलं लक्षात? मी इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि 7.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. ओके, सेम ह्या साईडला सुद्धा 7.5 इंचावरती मार्किंग करून पट्टीने सरळ लाईन इथे आखून घेतलेली आहे. आलं लक्षात? आता आपल्याला बाहीची घडी काढायची आहे. तर परफेक्ट बाहीची घडी कशी काढायची ते सांगते. आपण काय केलं, छाती घेराचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं, बरोबर. तर 8.5 इंच प्लस 1.5 इंच किती झालं, 10 इंच. आता 10 इंचातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे. किती येणार, 9.5 इंच. तर 9.5 इंच ही बाहीची घडी येणार आहे. आलं लक्षात? या पद्धतीने तुम्हाला बाहीची घडी काढून घ्यायची आहे. तर बघा मग 9.5 इंचावरती बाहीची घडी टाकून घेणार आहे. सेम माप खाली सुद्धा टाकून आपल्याला पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे. आता यानंतर आपल्याला कॅफाईटचं मार्किंग करायचं आहे. तर कॅफाईट कशी काढायची ते तुम्हाला सांगते. तर बघा आपण काय केलं, छाती घेराचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं, किती आलं, 10 इंच, बरोबर. तर आपल्याला टेप या पद्धतीने तिरका ठेवायचा आहे आणि जिथे 10 इंच येत आहे तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. व्यवस्थित चेक करायचं आहे, कुठे आपल्याला परफेक्ट 10 इंच येत आहे तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे. ओके, आता हे अंतर मोजून घ्यायचं आहे आणि सेम अंतर आपल्याला ह्या साईडला सुद्धा टाकून घ्यायचं आहे. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण कॅफाईट टाकलेली आहे. आता पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला दंडघेराचं माप टाकायचं आहे. दंडघेराच्या निम्मे प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन आपण इथे घेत असतो. ओके, तर बघा दंडघेर आहे 10 इंच, 10च्या निम्म करायचं किती येतं, 5 इंच. 5 इंच दंडघेर प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन इथे टाकायचं आहे. ओके,
आणि बघा मग दंडघेराचा आणि कॅफाईटचा पॉइंट आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. आलं लक्षात? आता इथून बघा आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि ह्या लाईनचा मध्य काढायचा आहे. ओके, इथून पटीने सरळ वरती लाईन आखून घ्यायची आहे आणि ह्या लाईनीचे 3 समान भाग करायचे आहेत. तिन्ही भाग समान आले पाहिजेत या पद्धतीने तुम्हाला 3 भाग करून घ्यायचे आहेत. इथे मी अंदाजे केलेले आहेत, तुम्ही टेपच्या साहाय्याने सुद्धा करू शकता. ओके, बघा या पद्धतीने तुम्हाला 3 समान भाग करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला मुंड्यांचे शेप द्यायचे आहेत, तर आपल्याला ह्या 3 पॉइंट मधून मुंड्याचे शेप द्यायचे आहेत. तर बघा मी या पद्धतीने मुंड्याचे शेप देऊन घेत आहे. तुम्हाला शेप थोडेसे अवघड वाटतील, पण प्रॅक्टिस करा, अगदी सुंदर तुम्हाला शेप देता येतील. तर बघा मग या पद्धतीने मी दोन्ही मुंड्यांचे शेप देऊन घेतलेले आहेत आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे बाहीची मापे सर्व टाकून घेतलेली आहेत. आता आपण कटिंग करून घेऊया. तुम्हाला जर परफेक्ट बाहीची कटिंग करता येत नसेल तर आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज मी शेअर केलेले आहेत बाही कटिंगचे, ते बघा. तुम्हाला परफेक्ट बाही घडी काढता येईल, तुम्हाला परफेक्ट कॅफाईट टाकता येईल. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बाहीची कटिंग दाखवलेली आहे, त्यामुळे नक्की व्हिडिओ बघा, तुम्हाला परफेक्ट बाहीचं कटिंग करता येईल. ओके, तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण कटोरी ब्लाउजचं संपूर्ण कटिंग इथे बघितलेलं आहे. आपण फ्रंट पार्टचं कटिंग बघितलं, बॅक पार्टचं कटिंग बघितलं, आपण कटोरी सुद्धा वाढवून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण बाहीचं सुद्धा परफेक्ट कटिंग इथे करून घेतलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी हे कटिंग दाखवलेलं आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे तुम्हाला माझे व्हिडिओ शोधावे लागणार नाहीत, तुम्हाला आपोआप माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल. त्यामुळे बेल आयकॉन नक्की प्रेस करा. पुन्हा भेटूया असेच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.